नमस्कार, मी संदेश बनसोडे. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणून मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण आता रद्द करण्यात आलेले आहे. ह्या संदर्भात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय जारी करून हे आरक्षण रद्द केले आहे. शासन निर्णयात असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की ह्यापुढे ह्या आरक्षणाच्या अंतर्गत मुस्लिम समाजातील व्यक्तीला जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. राज्य सरकारने यापूर्वी स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी ए म्हणजे SBCA हा स्वतंत्र प्रवर्ग तयार केला होता. ह्या प्रवर्गाअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम घटकांना सरकारी आणि निमसरकारी सेवांमध्ये भरती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 5% आरक्षण देण्यात आले होते. मुस्लिम समाजाला नेमके हे आरक्षण कधी देण्यात आले होते याबद्दल आपण माहिती पाहू. 2014 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने ह्या मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला होता. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागास असल्याचं सांगत सरकारी निमसरकारी नोकरीमध्ये तसेच शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16% तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. दिनांक 9 जुलै 2014 रोजी ह्या आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला होता आणि ह्या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण हे 73% पोहोचले होते. आणि त्यानंतर ह्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या. सरकारच्या ह्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2014 रोजी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. न्यायालयाने मुस्लिम समाजाचे शिक्षणातील 5% आरक्षण वैध ठरवले होते, पण नोकरीतील आरक्षणाला स्थगिती दिली होती. डिसेंबर 2014 पर्यंत राज्यामध्ये सत्तांतरण झाले होते आणि काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजपा शिवसेनेचे युती सरकार अस्तित्वात आले होते आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला होता. सरकारच्या कोणत्याही अध्यादेशाचे अध्यादेश जाहीर झाल्यापासून पुढील 6 महिन्यात त्याचे कायद्यात रूपांतर करणे बंधनकारक असते. पण तत्कालीन सरकारने ह्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळामध्ये विधेयकच मांडले नाही, म्हणून हा अध्यादेश लॅप्स झाला. म्हणजे काय तर 2014 मध्ये न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण दिले होते, पण तत्कालीन सरकारांनी ह्या अध्यादेशाचे कायद्यामध्ये रूपांतर केले नाही. त्यानंतर आता 17 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी करून हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे रद्द केलेले आहे. 23 डिसेंबर 2014 पर्यंत ह्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे हा अध्यादेश कालबाह्य झाला होता. त्यामुळे ह्या संदर्भात जारी केलेले सर्व शासन निर्णय हे आपोआप रद्द होतात असं सरकारकडून जारी केलेल्या नवीन GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे आरक्षण रद्द करण्यामागे सरकारचा असा तर्क आहे की अध्यादेश रद्द झाल्यामुळे त्याअंतर्गत मिळणारे सर्व फायदे हे वैध ठरत नाहीत. सध्या अनेकांचे असे म्हणणे आहे की ह्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्याचा राज्य सरकार पाठपुरावा करू शकलं असतं, पण असं न करता राज्य सरकारने थेट मुस्लिम आरक्षणच रद्द केले आहे. सरकारच्या ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.